नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। मी सोमनाथ खल्लारे। आज आपण वासुदेव बळवंत फटे या हॉल जवळ आलेलो आहे। आपण बघताय इतर ठिकाणी या झोपडपट्टीवरती जे अन्याय होतोय आतापर्यंत, त्या संदर्भात आपल्या बरोबर दीपाली ताई काय सांगाल आपल्या आणि आजचा विषय काय आहे? आजचा विषय आपण नगरपालिकेचा जो डीपी जाहीर झाला होता त्या संदर्भामध्ये आपल्या वस्तीतून सूचना हरकती आपण ज्या पोहोचवल्या त्या संदर्भात सुनावणी होते। आज जो काय निर्णय झाला त्या संदर्भामध्ये माझा साथी अजय आहे, जे त्यांनी आपल्याला निवेदन लिहून दिलेलं आहे। त्या संदर्भामध्ये आपण आपल्या ज्या काही आपल्या वस्ती संदर्भात प्रश्न होते, कसे आपण किती वर्ष राहतोय, कसे राहतोय, या संदर्भामध्ये आपण त्यांच्यासमोर मांडणी केली। त्यांचं आपलं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं व लिहून पण घेतलं। त्यांनी काय लिहून घेतलं ते माझ्या साथी अजयकडून ऐकून घेतलं। अजय सर काय सांगा? बरं, हा जो काही डीपी म्हणजे डीपी कळाला असेल ना सगळ्यांना, डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे येत्या 20 वर्षामध्ये आपल्या जमिनीवर काय डेव्हलपमेंट करणार आहेत त्याच्यासाठीच्या आपण सूचना हरकती दिल्या होत्या। त्या सूचना हरकतींमध्ये आपण नावडेच्या वस्तीच्या वतीनं, एकता नगरच्या वतीनं आपले ऑब्जेक्शन लिहिले होते। तर त्याची आज सुनावणी झाली। त्यांनी सांगितलं तुमची जे काही म्हणणं आहे ते आज तुम्ही आम्हाला सांगा। त्यांनी आजची तारीख दिली होती। सुनावणीमध्ये काय सांगितलं? तर आपण त्यांच्याकडून आपण जे काही म्हणालो ते त्यांच्याकडून आपण लेखी घेतले। तर आपण एक लेखी निवेदन दिले आणि मूळ अर्जात नमूद केल्याप्रमाणे आजचे सिडको क्षेत्र असलेल्या क्षेत्रात दर्शविलेले आहे। म्हणजे ही जी काय आपली झोपडी आहे ती सिडको क्षेत्रात आहे। या झोपडपट्टीस कोणत्याही सुख सुविधा मिळत नसल्याने सदर क्षेत्र मनपा नियोजन प्राधिकरणात समाविष्ट करण्यात यावे व त्यानंतर त्याच जागेवर आमचे पुनर्वसन करण्यात यावे। म्हणजे आपण ज्या वस्तीवर राहत आहोत, ज्या जागेवर राहत आहोत, ही जागा खारघर नोड आणि तळोजा या विभागात येते। म्हणजे ती पूर्णपणे सिडकोच्या आत येते। तर ती सिडकोच्या आत येत असल्या कारणाने महानगरपालिका म्हणाले आम्ही त्याला काही करू शकत नाही। जर तुम्हाला तुमचं घरानं सांगायचं तर ती सिडकोकडे जा। सो आपण त्यांना म्हणतोय की आम्ही सिडको म्हणजे महानगरपालिकेला विनंती करतोय की ती जी जागा आहे त्या खारघर पर्यंत महानगरपालिकेची जबाबदारी येते। तर तुम्ही आम्हाला तुमच्याकडे सामावून घ्या आणि आमचं पुनर्वसन तुम्हीच करा, आम्ही राहतो त्याच जागेवर करा। नक्कीच सर, पण याच्यामध्ये फक्त नावडापाट्या झोपडपट्टीच फक्त मर्यादित आहेत का? एकच झोपडपट्ट्या सुद्धा असतात? हो नक्कीच, तळोजापासून ते खारघरचा हा जो पूर्ण विभाग आहे याच्यामध्ये खूप झोपडपट्ट्या आहेत। म्हणजे एकंदरीत पूर्ण पनवेल विभागामध्ये जवळपास 70 झोपडपट्ट्या आहेत। पण खारघर आणि तळोजाच्या या विभागामध्ये येणाऱ्या जवळपास 20 झोपडपट्ट्या आहेत। या सगळ्यांची अवस्था सारखीच आहे। त्या सगळ्यांना इव्हन आदिवासी पाडे जवळपास 25 आदिवासी पाडे ज्यांचं घरानं सेम आहे, त्यांना डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे हा जो पण विकास आराखडा याच्यामध्ये गणलंच गेलं नाही, त्यांचं अस्तित्वच दाखवण्यात आलं नाही। त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत। प्रयत्न करताना संघर्ष कोणत्या बरोबर आपल्याला करायचा? आपल्याला पहिला संघर्ष आहे तो म्हणजे महानगरपालिकेसमोर आपलं निवेदन पोहोचवणं, म्हणजे आपलं अस्तित्व आहे, आपण जागृत आहोत हे दाखवणं। दुसरी पद्धत आपली हीच आहे की आपण सिडकोला निवेदन देणं। सिडकोनं जर ऐकलं नाही तर आपल्याला वेगवेगळे मार्ग पुढे अवलंबावे लागतील। एकीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आपल्याला एकत्र राहावं लागेल। नक्की सर, आपण मागे सुद्धा बघितलं 2 महिन्या पहिले आपण त्यांच्याकडे निवेदन दिलं होतं। आज थोडासा निकाल असं लागला असं वाटतं? हा, निकाल असं नाही म्हणता येणार। म्हणजे आज आपण जे काही घरानं मांडलं याचा अर्थ हा पूर्णपणे निकाल नाही। हे फक्त आपलं म्हणणं त्यांनी ऐकून घेतले। आता हे म्हणणं जाणार महानगरपालिकेच्या रचना विभागात, रचना विभागाकडून ते ऑब्जेक्शन जाणार सिडकोला आणि सिडकोला जे काही वाटते ते परत कळवणार महानगरपालिकेला आणि मग जो काही शेवटचा निर्णय येईल रचना विभाग घेईल, त्याच्यानुसार ते पुढचा विकास आराखडा प्रकाशित करतील आणि तो आपल्याला पण पाठवतील। सिडकोने जर न्याय दिला तर आपल्याला पनवेल महानगरपालिकेकडून समष्टी करून देतील। हो, जर सिडकोनं जर ही जागा सिडकोची असल्यामुळे जर सिडकोने जर हे केलं, जे काही पूर्ण त्यांचं क्षेत्र आहे ते महानगरपालिकेला हस्तांतरित केलं, तर नक्कीच आपला हा अर्धा विजय असेल। आणि अर्धा विजय जेव्हा आपलं पुनर्वसनाचं आपली सिग्नेचर होईल आणि पुनर्वसन होईल तेव्हा आपला हा पूर्ण विजय असेल। नक्कीच तुम्ही बघताय, खरंच झोपडपट्टीमध्ये जो झोपडपट्टीवर अन्याय आणि संघर्ष चालू आहे, पण महानगरपालिकेने डायरेक्टली हात उचललेले आहेत की तुमचा संघर्ष आता सिडकोकडे आहे। तर लवकरच सर्व झोपडपट्टी सिडकोकडे मागणी करणार आहेत। तर मी सोमनाथ खल्लारे, महाराष्ट्राचा आरसा न्यूज, वासुदेव बळवंत फटे हॉल। दीपाली ताई